करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सवाचा आज पारंपरिक दुसरा तर वैज्ञानिक अभ्यासानुसार चौथा दिवस। आज सायंकाळी 5:23 सूर्यकिरणांनी प्रथम मंदिरातील पितळी उंबरठा गाठला। 5:35 चांदीच्या उंबऱ्यापर्यंत किरणं पोहोचली। 5:42 देवीच्या चरणांवर तर 5:46 किरणं संपूर्ण मूर्तीवर 2 मिनिटं स्थिरावली। यानंतर 5:48 किरणं कमानीपर्यंत पोहोचून लुप्त झाली। आपल्या पारंपरिक किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आणि नवीन अभ्यास म्हणजे कारंजकर सरांनी मांडलेला सिद्धांत आणि आपण सूर्याविषयी केलेल्या अभ्यासाविषयी आपण 7 दिवसाचा जो किरणोत्सव करतोय त्याच्या चौथ्या दिवशी आज संपूर्ण किरणोत्सव झाल्याचा दिसून येतोय। थोडंसं हवेत बाष्पाचा प्रमाण असल्यामुळं कालच्यापेक्षा किरणांची क्षमता निम्म्याने घटलेली दिसली, तरीही 5:23 ही किरणं पितळी उंबऱ्यापर्यंत पोचली। 5:05 महाद्वार ते पितळी उंबरा हा प्रवास नेहमीसारखाच राहिला। त्यानंतर ही किरणं 5:35 चांदीच्या उंबऱ्यावर आली। त्यानंतर 5:42 चरणस्पर्श झाला आणि तिथून किरणांचा प्रवास चांगला झालेला दिसला। 5:46 संपूर्ण चेहरा व्यापून ही किरणं किरीटापर्यंत पोचलीत आणि संपूर्ण 2 मिनटं ही किरणं संपूर्ण आई अंबाबाईच्या पूर्ण चेहऱ्यापासून सगळ्या भागावर स्थिरावलेली दिसली आणि 5:48 किरणाच्या वरती जाऊन बाहेरच्या कमानीवरपर्यंत म्हणजे त्याच्या सगळ्यात चांगल्या स्थितीत आज किरणं गेलेली दिसली। जो महाद्वारातून दिसणारा अडथळा आहे त्यातला सर्वात सखोल भाग आहे, त्यात आज सूर्य असल्यामुळं जास्तीत जास्त वेळ किरणं ही मूर्तीवर स्थिरावलेली दिसली आणि चांगल्या पद्धतीनं आज हा पारंपरिक किरणोत्सवाचा दुसरा दिवस आणि आपल्या नवीन अभ्यासातल्या 7 दिवसाच्या किरणोत्सवाचा चौथा दिवस आज चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे। दक्षिणायन किरणोत्सवानंतर अंबाबाई देवीची आरती करण्यात आली। या अद्भुत क्षणाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी जय अंबाबाईच्या घोषात मंदिर परिसर दुमदुमला। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते।